सखू, मी तुला सांगू का तुझे उमाई आप्पा आजी कुठे आहेत ते? तुम्ही सांगा ना मला. अगं ते वारीला गेलेत, कार्तिकीच्या वारीला. आणि हे मला कोणी सांगितलं नाहीये, मी प्रत्यक्ष भेटलोय त्यांना. काशीराम काकांच्या घरी माझा मुक्काम होता ना, तिथेच त्यांच्या दिंडीचाही मुक्काम होता. तुम्ही उमाई आप्पांना भेटलात? सखोल संकट विठुराया आणत नाहीये, तुम्ही आणताय. साक्षात विठुरायाला तुम्ही नाकारलत, म्हणून तुमच्या हृदयातली माया आणि माणुसकी आटली आहे. तो तर साऱ्या जगाचा मायबाप आहे, तो कोणाचाच वाईट करत नाही. नका नका असं करू, त्याला नाकारू नका. बस, पुरे झाला वाद आता. पण आता मी स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्या रमाईचा अपमान करणाऱ्यांना या घरात स्थान नाही. तुम्ही भेटलात त्यांना? मग मी ओरडलो त्यांना. असंच वाटत होतं ना तुला? नाही ग सकू, आमची छान भेट झाली, मनमोकळेपणी बोलणं झालं. मी काही एवढाही वाईट नाहीये दरवेळी ओरडायला. मग काय बोलले ते? अगं तुझी खुशाली विचारली त्यांनी. घोर लागला होता त्यांना. मग रमाईने तुला घरात घेतल्याचं सांगितलं त्यांना. डोक्यावरचं ओझं उतरलं त्यांच्या. आधी म्हणाले वारीत पहिल्यांदा मन लागत नाही, पण तुझी खुशाली सांगितल्यावर वारकऱ्यांसंगे छान नाचले दोघे. आणि हो, आपला पाडवा छान साजरा झाला हेही सांगितलं त्यांना. खूप निर्मळ मनाचे आहेत ग ते. मी त्यांना म्हटलं, सखूची काळजी करू नका, तर पंढरपूरला साकडं घालायला जातोय असं म्हणाले ते. आण, मी बघ कशी एका झटक्यात चूल पेटवतो ते.